आवाज येत नाही. आवाज आवाज येत नाही. हरी बोल. हा येतोय. चालेल. हरे कृष्ण. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. मैत्रिणींच्या गीतामृत मालिकेमध्ये सगळ्या जणींचं स्वागत. तर आज आपण 9वा अध्याय आणि 12व्या श्लोकावर बघणार आहोत की भगवंत काय सांगत आहेत या श्लोकामध्ये. काल आपण बघितलं श्री तुलसी माताजींनी खूप सुंदर काल हे केलं असेल वर्णन. 11व्या श्लोकावर आपण बघितलं होतं की भगवंत या श्लोकामध्ये सांगत होते की मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. आणि आजच्या श्लोकामध्ये बघूया की भगवंत काय म्हणत आहेत. आजच्या श्लोकामध्ये 12वा श्लोक पान नंबर 351. तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर तुम्ही काढू शकता. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रितः. भाषांतर. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. तर भगवंत ह्याच्यामध्ये काय सांगत आता कालच्या श्लोकामध्ये काय सांगतायत ते की मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात. म्हणजे काय की मला ओळखू शकत नाहीत. आणि याच्यामध्ये काय म्हणतात की जे ओळखत नाहीत किंवा जे जे मोहित झालेले असतात, जे भगवंतांना ओळखू शकत नाहीत ते राक्षसी आणि नास्तिक मतांकडे झुकतात. आणि मग अशा अवस्थेमध्ये काय होतं की भगवंत सांगत आहेत की त्यांच्या मुक्तीची आशा आणि त्यांची सकाम कर्मे, जे काही कर्म करतायत ते त्यांची मुक्तीची आशा आणि त्यांचे जे काही ज्ञान ते प्राप्त करतायत ते काय होतं निष्फळ ठरते. तर आज आपण बघूया की काय म्हणजे नेमकं भगवंतांना काय सांगायचं आहे याच्यामध्ये. तर आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये लिहितात की असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात परंतु अंतःकरणपूर्वक श्रीकृष्णांचे ते स्मरण करत नाही. असं कसं काय हो प्रभुपाद, असं कसं काय म्हणू शकतात की जे कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये आहेत म्हणजे भगवंतांच्या धामामध्ये काय की थोडक्यात ते जाऊ शकत नाही. त्यांची आशा काय आहे निष्फळ आहे. इथे एक शब्द ह्याच्यामध्ये आलाय श्लोकामध्ये मोघ आशा म्हणजे निष्फळ आशा आणि मोघ कर्मान म्हणजे निष्फळ सकाम कर्म. तर त्यांची आशा काय आहे भगवत धामात जाण्यासाठी निष्फळ आहे की ते भगवत धामात जाऊ शकत नाहीत. मग आता ह्याच्यामध्ये हे आपण कसं समजायचं की हे भगवंतांच्या धामात भक्त असूनही जाऊ शकत नाही. तर कधी कधी काय होतं आपण बघतो की जे भगवंतांचे विष्णू जे आहेत विष्णूंना ते भगवंत मानतात परंतु श्रीकृष्णांना ते मानत नाही. म्हणजे विष्णूंना ते स्वीकारतात पण भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना ते भगवान श्रीकृष्ण म्हणून स्वीकारत नाहीत तर ते त्यांचा उपहास करतात. म्हणजे हे काय करतायत ते त्यांचा अपराध करतायत. खरे तर आपल्याला सुद्धा आपण जर इस्कॉन मध्ये आलो नसतो किंवा ही श्रील प्रभुपादांची कृपा जर आपल्यापर्यंत प्राप्त नसती झाली तर आपल्याला पण समजलं असतं का हे की श्रीकृष्ण म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळं काही विष्णूंपासून येतं पण श्रीकृष्ण काय आहेत सगळ्यांचा परम स्रोत आहेत. आणि मग अशा वेळेस आपण अशा अज्ञानामध्ये आपल्याला जर हे माहित नसेल तर आपण काय करतो विष्णूंचा भगवंत म्हणून स्वीकार करतो पण त्यांचेही स्रोत भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा आपण काय करतो उपहास करतो. म्हणून काय आहे की तत्व कुठल्याही गोष्टीमधलं तत्व जाणणं हे खूप खूप महत्वाचं आहे. जर कधी आपण तत्व जर त्यातलं जाणू शकलो नाही तर त्यातलं जे सार आहे जो गाभा आहे कुठलाही त्याच्यापर्यंत आपण
पोहोचू शकत नाही. म्हणून आपण बघू शकतो, की जरी कधी-कधी काही भक्त भगवंताची भक्ती करतात. परंतु ते भक्ती करता भक्ती देवीला कर्मकांडाचं पण फल प्राप्त म्हणजे कर्मकांड फल पण त्याची पण मागणी करतात. म्हणजे ती इच्छा व्यक्त करतात. मग आता भक्ती देवी जी आहे, ती काय आहे, की ती खूप काही देऊ शकते आणि ती खरंच देते पण. अशा भक्तांना जरी काही मागितलं, तरी ती देते. कर्मकांडाचं फल पण आणि ते पण कित्येक पटीने जास्त असतं ते. तर त्याच्यामध्ये भक्ती देवी देते. पण त्याच्याच बरोबर जर कुठे काही वैष्णव अपराध झाला, तर त्याचं काहीही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून हे भक्त जरी असले, तरी ह्या भक्तांमध्ये असा हा भेद असतो. कर्मकांडाची प्राप्ती मागू शकतात. म्हणजे कर्मकांड फळ ते मागू शकतात किंवा विष्णूंना ते स्वीकारतात. पण परंतु भगवान श्रीकृष्णांना स्वीकारत नाहीत. म्हणून आपण बघू शकतो, की भक्ती देवी कर्मकांडाचं कर्मकांड फळ पण देते. परंतु त्याच तेवढाच वैष्णव अपराध जर झाला, तर त्याचं फळही तेवढ्याच प्रमाणात प्राप्त होतं. म्हणजे जे काही प्राप्त होतं ते आपल्याला त्याचा पूर्ण हे होऊन जातो. म्हणजे काय म्हणू शकतो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्ण तोटा होतो त्याचा. म्हणून कुठलंही कर्मकांड जेव्हा भक्त करतात आणि जेव्हा ते करतात, कुठलीही व्यक्ती असू दे, जेव्हा कर्मकांड करतात, कुठलेही भक्त म्हणू शकत नाही आपण काहींना, पण इथे तर कुठल्या प्रकारचे भक्त आहेत हे सांगितलेलं आहे. पण जेव्हा कुठलंही कर्मकांड करतात, तेव्हा ते काय करतात, की देवतांची पूजा करतात. आणि देवतांच्या मार्फत ते प्रयत्न करतात ते प्राप्त करण्याचा. मग आता एक विचार करूया आपण, की कुठलंही कर्मकांड जर करायचं, अगदी स्वर्गाची जरी प्राप्ती करायची असेल, तर कोणाची आपण देवी-देवतांची पूजा करतो. परंतु हे सगळं कोण देतं? देवी-देवतांपर्यंतचा पण स्रोत कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून मग जेव्हा देवी-देवतांद्वारे आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण भगवान श्रीकृष्णांप्रती अपराध करतो. मग अपराध करतो, तर असे लोकं भगवंत सांगत आहेत, की ते आपोआप राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. तर मग असे जे लोक असतात, की जे म्हणजे कर्मकांड करतात, पुण्यकर्म करतात आणि ते पुण्यकर्म करून ते कुठपर्यंत जातात? स्वर्गापर्यंत जातात. स्वर्गप्राप्ती पण करतात. परंतु ते स्वर्गप्राप्तीची पण कामना पण करतात आणि याच्यामध्ये काय होतात? ते मोहग्रस्त होतात आणि मोहग्रस्त झाल्यामुळे काय आहे? मोहग्रस्त भगवंतांची चा अपराध ते करतात आणि त्यामुळे ते मोहग्रस्त होतात. म्हणून आपण हे शास्त्र, ही श्रीमद भगवद्गीता जी आहे, ती किती योग्य पद्धतीने समजून घेणं, योग्य ठिकाणी समजून घेणं आणि योग्य व्यक्तींकडून समजून घेऊ, तेव्हा त्यातलं तत्व आपल्याला समजेल. आणि जर आपण तत्व समजले नाही, की आपण नेहमी काहीतरी त्याच्यामध्ये गडबड करू. म्हणून हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, की श्रीमद भगवद्गीता ही योग्य पद्धतीने समजून घेणे. आता हे समजून घेणे म्हणजे काय? कितीतरी भक्त आहेत, म्हणजे सॉरी कितीतरी लोकं आहेत, की जे आता आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा गीता कोर्स घेतो 6 दिवसांचा प्रवास आत्मशोधाचा. बऱ्याच जणी आम्हाला येऊन सांगतात, की अहो आम्ही अगोदर भगवद्गीता वाचली, पण अशी बऱ्याच वेळा पहिल्या दिवशीच आम्ही प्रश्न विचारतो, की तुम्हाला काय म्हणजे काय इंटेन्शन आहे इथे येण्याचं? बऱ्याच जणी सांगतात, की आम्हाला भगवद्गीता समजून घ्यायची आहे. आम्ही वाचतो, परंतु आम्हाला काही समजत नाही त्याच्यामधलं. म्हणजे काय आहे, की ही भगवद्गीता फक्त वाचून समजणार नाहीये. तर ती योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींकडे जाऊन आपल्याला ती भगवद्गीता आपण समजून घेऊ, तेव्हा ते आपल्याला समजणार आहे आणि ही कुठे समजू शकते, तर प्रामाणिक अशा भक्तांच्या संघामध्ये समजू शकते. नाहीतर काय होतं, की कधी-कधी काही गोष्टी अशा असतात, की आता उदाहरणार्थ, की कितीतरी आपण लहानपणापासून श्रीकृष्णांच्या स्टोरीज ऐकत आलेलो आहोत. अगदी आपल्या बालपणी, आपल्या पारंपरिक गाण्यांमध्ये सुद्धा श्रीकृष्णांचं वर्णन, लीलांचं वर्णन केलं जातं. परंतु आपल्याला हे माहिती आहे का हो? किंवा कधी होतं का, की श्रीकृष्ण हे सर्व ब्रह्मांडाचे स्रोत आहेत. हे आपल्याला माहीत होतं का? की आपल्याला फक्त काय माहीत असतं, की हां, श्रीकृष्ण एक गोप बालक होते. त्यांनी रासनृत्य केलं, गोपींबरोबर लीला केल्या. त्यांचे सवंगडी होते. ते गायी चारायला जायचे आणि वृंदावनामध्ये राहायचे. इथपर्यंतच आपल्याला ज्ञान आहे. परंतु हे आपण काय केलंय, की आपण पहिल्यापासून ह्या गोष्टी ऐकत आलो आहोत. परंतु त्यातलं तत्वच आपल्याला माहीत नाहीये आणि तत्व माहीत नसल्यामुळं आपल्याला भगवंत कोण आहेत हे समजत नाही आणि त्यामुळे आपण श्रीकृष्णांना एक साधे बालक, गुराख्याचे गोप बालक या दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यामुळे ही भगवद्गीता आपल्याला योग्य ठिकाणी समजून घेणे खूप गरजेचे आहे. आणि जर आपण म्हणजे समजून घेणे म्हणजे काय? श्रवणम करणे. जर आपण एखाद्याच योग्य व्यक्तीविषयी जर आपण योग्य व्यक्तीचं काही जे योग्य व्यक्तीविषयी चुकीच्या व्यक्तीकडून जरी आपण काही ऐकले आणि ते वारंवार ऐकले, तरी आपल्याला ती योग्य व्यक्ती काय होते, की ती आपल्याला चुकीची वाटू लागते. वाटू लागते म्हणजे आपला तसा दृष्टिकोन बनत जातो. म्हणून आणि जर चुकीच्या व्यक्तीकडून चुकीच्या गोष्टी जरी ऐकल्या,
तरी पण आपण एखाद्या योग्य व्यक्तीविषयी गैरसमज करून घेऊ शकतो किंवा चुकीची व्यक्ती असेल आणि तिच्याकडून आपण चुकीच्या व्यक्तीचा एकदम गुणगौरव ऐकला आणि वारंवार ऐकला, तर चुकीच्या व्यक्तीला पण आपण योग्य व्यक्ती समजतो. म्हणजे हे रोजच्या जीवनामधलं उदाहरण आहे. मग आपण विचार करूया, की आपण जर हे श्रीमद भगवद्गीता जी आहे, ती जर आपण योग्य ठिकाणी समजून घेऊ शकलो नाही, तर आपल्याला खरेच समजेल का हो भगवद्गीता? म्हणून आपल्याला हे श्रवण करणे खूप महत्वाचं आहे, की जसं श्रीमद भगवद्गीतेवर आपण बघतो, की लोकमान्य टिळक असतील किंवा महात्मा गांधी यांनी बऱ्याच जणांनी कुठे काय भगवद्गीतेवर टीका-टिप्पणी केलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये ते प्रयत्न करायचे त्याच्यातून हे करण्याचा. परंतु ते कसं आहे, की त्यांना जे समजेल, त्यांना जे त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्यामध्ये मतं मांडलेली आहेत. परंतु जेव्हा आपण योग्य अशा गुरु-शिष्य परंपरेद्वारे ही श्रवण करतो ही भगवद्गीता, तेव्हा त्याच्यामध्ये मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय किंवा त्याला काय वाटतंय, इतरांना काय वाटतंय, याला काहीच महत्व नाही. इथे काय आहे, की भगवंतांना काय वाटतंय आणि भगवंत काय म्हणतायत, हं? हेच ज्ञान इथे आपल्याला गुरु-शिष्य परंपरेद्वारे प्राप्त होतं. म्हणून आपण योग्य ठिकाणी हे श्रवणम करणं हे अतिशय गरजेचं आहे. जर आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी जर ऐकल्या, तर आपल्यालाही असं वाटून जाऊ शकतं, की काय भगवद्गीता म्हणजे काय? रोजच्या जीवनामध्ये काही तत्वज्ञान आहे, कुठे काही त्याचा उपयोग होईल आपल्याला. आपल्याला हे भगवद्गीतेचं सार काय आहे इथपर्यंत आपण कधी पोहोचणार नाही. म्हणून आपण योग्य ठिकाणी, आपण योग्य व्यक्तींकडून हे श्रवण केलं पाहिजे. तसं रामायणामध्ये पण आपण बघू शकतो, की जशी मंथरा होती. मंथरा ही कैकेयीची दासी होती. परंतु त्या मंथरेने कैकेयीला किती वारंवार तिच्या मनावर बिंबवलं की राम हा तुझा सावत्र मुलगा आहे, भरत तुझा पुत्र आहे, तो राजा बनला पाहिजे. आणि एक काळ असा आला की तिने जे काही विष पेरलं मंथरेने कैकेयीच्या मनामध्ये त्याच्यातून काय झालं की तिने प्रभू रामचंद्रांना पण चुकीचं समजलं. ज्या प्रभू रामचंद्रांवर ती भरतापेक्षाही जास्त प्रेम करत होती. म्हणजे काय आहे, की श्रवणम आपण कुठे करतोय, श्रवण कुठे करतोय याला किती महत्व आहे. आणि याला आणि आपले कान आपण कुठेही असे देऊ म्हणजे आपले जे कान असतात, जे ऐकतो तेच आपल्या हृदयामध्ये जातं, मनामध्ये प्रवेश करतं. मनातून तेच हृदयामध्ये जातं तेच आपल्या आचरणामध्ये येतं. आणि आपले हे श्रवणाची ही जी काही प्रक्रिया आहे किंवा जे श्रवण आपण करतो, ती किती आपण सहज ओपन करून देतो प्रत्येकाला. की जसं म्हणतात ना, आपल्याकडे काही आपली संपत्ती असेल, काही दागदागिने, ऐवज असेल, तर आपण तो कुठे कुठे तो जपून ठेवतो किंवा कुठे अशा ठिकाणी ठेवतो, की जिथे त्याची चोरी होणार नाही. अशा ह्याला कपाटामध्ये, लॉकरमध्ये, बँकेमध्ये अशा ठिकाणी ठेवतो. आणि इथे मात्र आपली श्रद्धा, आपली भावना ही आपण सहज दुसऱ्यांना देऊन टाकतो. म्हणजे आपण आपले कान अशा योग्य ठिकाणी आपण दिले पाहिजेत, की जिथं आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल. आणि जिथून ती श्रवणाची प्रक्रिया सुरू होते, तिथूनच आपल्यामध्ये काय होती, की ती श्रद्धेची भावना विकसित व्हायला लागते. आणि ते मात्र आपण सहज कोणालाही देऊन टाकतो. तर हा आध्यात्मिक जीवनाचा खरं तर गाभा आहे, की श्रवणम कीर्तनम जसं म्हणतो ना, 9 भक्ती आहे, तर त्याच्यातली श्रवणमची प्रक्रिया श्रवणम पासून भक्ती मार्गाची सुरुवात होते. तर याच्यासाठी हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की जसं मंथरेच्या बाबतीत जसं कैकेयीच्या बाबतीत होऊ शकतं, तर आपण काय आहोत? तर म्हणून आपण योग्य ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. म्हणून भगवंत काय म्हणत आहेत इथे, की मग जर आपण अशा ठिकाणी जर श्रवण केलं नाही किंवा योग्य मार्ग आपल्याला प्राप्त नाही झाला, तर आपण काय होतो? मोहित होतो. चुकीच्या गोष्टींना बळी पडतो आणि मग अशा वेळेस जेव्हा चुकीच्या गोष्टींना बळी पडतो, तेव्हा काय होतं? आपोआप अशा मतांकडे आपण आकर्षित होतो, अशा विचारांकडे. अरे हां, हे सांगतायत हे बरोबर आहे. ते सांगतायत ते बरोबर आहे. म्हणजे काय आहे? आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित झाल्यामुळे आपण काय करतो? नकळतपणे भगवंतांमध्ये दोष बघायला लागतो. जर आपल्याला माहीतच नसेल, आता आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञानच माहिती नाहीये आणि जर कोणी येऊन सांगितलं, तर किती लोकं असतात, की नाही आम्हाला भगवद्गीता पाठ आहे. आमचे 700 श्लोका पाठ आहेत. पण भगवान श्रीकृष्ण कोण आहे? श्रीकृष्ण हे सर्व ब्रह्मांडाचे श्रोते. हे त्यांना उमगत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही ना आपल्याला मग आपण ते स्वीकारत नाही जीवनामध्ये, की भगवंतांपासून सर्व काही आले. भगवंतांमध्ये दोष बघतो. जसं आता भगवान श्रीकृष्ण आहेत. आपण बघू शकतो, की भगवंतांच्या ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र जर आपण बघितलं, लीला बघितल्या,
तर किती लोक त्याच्यावर कमेंट्स करतात की जसं रासलीला आहे. भगवान श्रीकृष्णांना फक्त एक रासलीला केली भगवान श्रीकृष्णांनी गोपींबरोबर. मग त्या श्रीकृष्णांनी विवाहबाह्य संबंध ठेवले. किंवा त्यांनी किती श्रीकृष्ण किती गोपींबरोबर नृत्य केलं, किती म्हणजे चुकीच्या अनैतिक गोष्टी केल्या. असे आपण भगवान श्रीकृष्णांविषयी सहज सहज चालता चालता आपण किती अपराध करतो आणि त्या कमेंट्स करतो. आणि तेच भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धावर युद्ध करतायत, गोवर्धन पर्वत धारण करतायत, वेगवेगळ्या असुरांना ते हे करतायत, त्यांचा वध करतायत. ते मात्र आपण ते मात्र आपल्याला ते दिसत नाही. परंतु गोपींबरोबर रास नृत्य केलं ते मात्र आपल्याला लगेच हायलाइट होतं. म्हणून आपण हे बघू शकतो की भगवंतांमध्ये अशा प्रकारे आपल्याला जर योग्य ज्ञान नसेल तर आपण दोष बघू शकतो, दोष बघतो. आणि श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्यामध्ये भेदभाव करतो. भेदभाव म्हणजे कशा अर्थाने की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम नाहीयेत, भगवंत नाहीत आणि विष्णू मात्र आहेत. हा भेदभाव करणे म्हणजे काय आहे, तो अपराध आहे. आणि हे आपल्याला ज्ञान योग्य गुरु शिष्य परंपरेद्वारेच प्राप्त होऊ शकतं, अन्यथा कुठेही हे प्राप्त होऊ शकत नाही. रवींद्रनाथ ठाकूर रवींद्रनाथ टागोर यांनी एक हे लिहिली होती, श्रीकृष्णांवर काहीतरी एक पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या काळामध्ये भक्तिविनोद ठाकूर आपल्या गौडी वैष्णव संप्रदायाचे आचार्य, त्यांच्याकडे त्यांनी ते टीका टिप्पणी घेऊन गेले होते की याच्यामध्ये योग्य काय अयोग्य काय. त्यांनी काही चुकीच्या म्हणू शकत नाही, परंतु अयोग्य अशा दृष्टिकोन त्याच्यामध्ये मांडले होते. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना खूप छान पद्धतीने शिक्षा दिली, ती समजावून सांगितलं की तुम्ही हे जे काही लिहिलेलं आहे त्या काही गोष्टी भगवंतांविषयी अतिशय चुकीच्या आहेत. आणि नंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी करेक्शन केलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आपण हे गुरु परंपरेद्वारे गुरु शिष्य परंपरेद्वारे जेव्हा आपण हे ज्ञान घेऊ आणि जेव्हा हे ऐकू तेव्हा आपल्याला योग्य अयोग्य या गोष्टींचा बोध होऊ शकतो. म्हणून कुठलंही कर्म म्हणजे आपल्याला कुठलीही सुख प्राप्त करायचं असेल, समाधान प्राप्त करायचं असेल, तर आपण काय करतो की जेव्हा आपण कुठले कर्म करतो त्याच्यासाठी काय करतो की कुठले यज्ञ करतो, काहीतरी करतो. म्हणजे आता तर यज्ञ यज्ञ म्हणजे काय की पूर्वीच्या काळी तरी ऍक्च्युअली यज्ञ होते. परंतु आता आपण जे काय करतो आपली भावना चेतना जे काय आहे त्याद्वारे आपण करण्याचा प्रयत्न करतो, कुठले यज्ञ करतो. कुठल्या यज्ञाचे भोक्ता शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे. आता भगवद्गीतेमध्येच किती ठिकाणी भगवंत सांगतात की सगळ्या यज्ञाचा भोक्ता मी आहे म्हणून. मग आपण जेव्हा काही कुठली गोष्ट करतो त्याद्वारे यज्ञ करतो आणि ते यज्ञाचे भोक्ता कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. परंतु आपण काय करतो की भगवंतांना दूरच करतो ह्याच्यामध्ये. आणि भगवंतांना दूर करून आपण काय करतो की देवी देवतांना वरचं स्थान देतो. शेवटी सगळ्याचे परम स्रोत कोण आहेत, भगवंत आहेत. यज्ञाचे भोक्ता पण भगवंतच आहेत, परंतु त्या भगवंतांना मात्र आपण दूर करतो जीवनामध्ये आणि इतरांना स्वीकारतो. मग आपण काय करतो, भगवंतांप्रती अपराध होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा यज्ञ असेल किंवा असं जे काही कर्म असेल ते साफल्य पण त्याला प्राप्त होत नाही. श्रीमद भागवतमच्या मला वाटतं 3ऱ्या स्कंदामध्ये ही स्टोरी येते की ज्याच्यामध्ये दक्ष प्रजापती आहे. दक्ष प्रजापती जो यज्ञ करतो आणि त्या यज्ञामध्ये शिवजी एक महान वैष्णव आहेत. भगवान श्रीकृष्णांचे म्हणजे वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे वैष्णव शिवजी आणि त्यांच्या प्रती तो अपराध करतो. आणि अशा यज्ञामध्ये शिवजींचाही अपमान केला जातो, सतीचाही अपमान केला जातो. असे त्या यज्ञ करतो. त्या यज्ञामध्ये विष्णूही येत नाहीत आणि ब्रह्मदेव पण येत नाहीत. मग त्या यज्ञाचं जे सफल आहे, जे यश आहे, ते प्राप्त झालं का दक्षाला? अजिबात नाही. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ते श्रीमद भागवतम मध्ये त्याचं वर्णन आहे. कशा पद्धतीने तो यज्ञ जो त्यांनी यज्ञ केला होता दक्ष प्रजापतीने, ज्याच्यामध्ये भगवंतही आले नाहीत, ब्रह्मदेवही आले नाहीत आणि जिथे शुद्ध भक्ताचा प्रती अपराध झाला, तो यज्ञ सफल झाला नाही. म्हणून आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये पण कुठलीही गोष्ट करायची असेल आणि जर आपण भगवंतांनाच दूर केलं तर त्याला साफल्य, त्याला यश प्राप्त होणार नाही. म्हणून ही सगळ्या गोष्टींचं सार काय आहे, कितीही सिद्धी प्राप्त करू दे, कुठल्याही गोष्टींचं कर्मकांड, किती पुण्यकर्म प्राप्त काहीही असू दे, पण या सर्वांचा जो गोल आहे, सर्व गोष्टींचं सार जे काय आहे, ती भगवंतांची प्राप्ती करणे. तर हे होय. जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळ्या गोष्टींचं म्हणजे भगवद्गीता वाचतो, परंतु भगवान श्रीकृष्ण हे भगवंताला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्यातलं तत्व आपल्याला समजत नाही. जसं की आता एखादा गहू असतो आणि त्या गव्हामधून ते मशीन मधून तो गहू काढल्यानंतर त्याच्यातला गहू बाहेर पडतो आणि खाली त्याला काय म्हणतात कोंडा, काय ते गव्हाचा तो जो असतो तो कोंडाच म्हणत असे, मला माहित नाही ते गहू
असतो त्याच्यातून तो राहतो त्याच्यातून जे गहू बाहेर पडल्यानंतर. त्याला जर आपण परत कुटलं, तर त्याच्यातून गव्हाची प्राप्ती होईल का? कितीही तुम्ही कुटा, त्याच्यातून काय आहे नुसतं श्रम आपलं जाणार आहे त्याच्यामध्ये. फक्त कष्ट जाणार आहेत, की ज्याच्यामधून ऑलरेडी गहू आपण बाहेर काढलेला आहे आणि त्या कितीही कुटलं, कितीही त्याला मशीनमध्ये घातलं, तरी त्याच्यातून काय बाहेर पडणार आहे? सगळा कचराच बाहेर पडणार आहे. भुसा भुसा म्हणू शकतो. सगळा भुसाच त्याच्यातून बाहेर पडणार आहे. तसं आपण सुद्धा सगळ्या गोष्टी करतोय. परंतु त्या गोष्टीत आपण भगवंतांचा अनादर करतोय, भगवंतांना दूर करतोय. तर त्याचं काय आहे? त्या भुसा कुटल्यासारखं आहे, की त्याच्यातून आपल्याला कशाचीच प्राप्ती होणार नाही. आपण पुण्यकर्म भले खूप पुण्यकर्म करू आणि त्या पुण्यकर्माच्या जोरावर आपण ब्रह्मदेवाचं पद सुद्धा प्राप्त करू शकतो. म्हणजे त्या पुण्यकर्माच्या जोरावर. परंतु तिथे भक्ती जर नसेल भगवान श्रीकृष्णांची, तर आपण तिथूनही खाली येतो. तिथून आपण खाली पतन होईल आपलं. इथं भगवंतांना आपण दूर करून आपण कुठल्याही गोष्टींचं काहीही ते कुठून त्याच्यामध्ये कितीही सार काढण्याचा प्रयत्न केला आणि कितीही काही केलं, तरी आपण तिथे काय केलेलं आहे? भगवंतांना दूर केलेलं आहे. त्यामुळे आपले सगळे कष्ट काय आहेत? निरर्थक आहेत. म्हणून हे जे अध्ययन म्हणजे नुसतं हे फक्त वाचून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. तर आपल्याला योग्य ठिकाणी ते समजून घेणं आणि त्याच्यावर श्रवण करणे, तेव्हा त्याचा फायदा होईल. तर एकदा एक भक्त सांगत होते त्यांचा अनुभव. हा डिसेंबर म्हणजे बुक मॅरेथॉन महिना आहे, की पूर्ण जगामध्ये आपल्या श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचं बुक डिस्ट्रिब्युशन केलं जातं. तर एक भक्त खूप छान अनुभव सांगत होते. ते म्हणे एका ठिकाणी मी गेलो आणि त्यांना भगवद्गीता घेण्यासाठी विनंती केली. तर ते म्हणाले, की "नाही मला सगळे श्रीमद भगवद्गीताच काय, मला सगळं उपनिषद जे आहे सगळ्याच हे काय आहे सगळं मला माहिती आहे. माझं सगळं पाठ आहे." मग ते म्हणाले, की "तुम्हाला उपनिषद पण माहिती आहेत, वेद माहिती आहेत सगळे. तर मग श्रीकृष्ण कोण आहेत हे माहिती आहे का तुम्हाला?" आणि त्याचं त्यांना उत्तर देता आलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, की आपण भूकंपट्टीसारखं, की आपल्याला सगळं माहिती आहे, परंतु त्यातलं काय आहे? तत्व माहिती नाही आणि जर तत्व माहीत नसेल, तर मग त्याचा काय उपयोग? म्हणून आपण भगवंतांनाच बाजूला केलेलं आहे. जसं की एखादा प्रेसिडेंट असेल आणि त्याच्या हातामध्ये सर्वोच्च म्हणजे सगळे अधिकार आहेत आणि त्याचं जर मंत्रिमंडळ असेल किंवा कोण असेल, त्याच्यामध्ये काही लोकं जर त्याच्या विरोधात गेले आणि जर विरोधात जाऊन त्यांना ते जे काही प्राप्त करायचंय, ते प्राप्त होईल का हो? प्रेसिडेंटच्या विरोधात जाऊन? नाही होणार, कारण त्यांच्याकडे काय अधिकार आहेत का ते? मग तसेच आपण कितीही कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करू दे, वेद, उपनिषद, सगळे देवी-देवता, पूजा-अर्चा जे काही करायचंय ते करू दे. परंतु आपण जर भगवंतांचा अनादर करतोय, भगवंतांबरोबरच आपण भांडण करतोय, तर मग आपल्याला मुक्ती कोण देणार आहे? शेवटी मुक्ती ही भगवंतांशिवाय कोणीच देऊ शकत नाही. आणि मग आपण भगवंतांचाच विरोध पत्करलाय, तर आपल्याला बाकीचे कोण प्राप्त करून देणार आहेत का ही गोष्ट? तर नक्कीच नाही. म्हणून महाप्रभू सुद्धा म्हणतात, की "चारी आश्रमे यदी कृष्ण नहीं भजे, सकर्म करितेसे रवरव मजे." म्हणजे काय? की जर तुम्ही जर म्हणजे भगवंतांना जर तुम्ही पूजा भगवंतांची भक्ती जर केली नाही आणि तुम्ही कितीही कर्म करू देत, सकाम कर्म, कुठलेही कर्म करू दे, परंतु तुम्ही काय करणार आहात? तुम्ही ह्याच्यामध्ये नरकामध्येच तुमचा रस्ता तयार होत आहे. म्हणून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भगवंत भगवद्गीतेमध्ये काय सांगत आहेत. सर्व शास्त्रात आणि किती सोपं करून ठेवलंय भगवंतांनी आपल्याला. की आता वेगवेगळे वेद आहेत, उपनिषद आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. वेळेअभावी मी त्याच्यात जाणार नाही, की व्यासदेवांनी हे सगळं लिहून ठेवलं आणि त्याच्यातून ही श्रीमद भगवद्गीता हे सगळे शास्त्र आपल्याला पण भगवान श्रीकृष्णांनी ही भगवद्गीता महाभारताच्या त्या एका पर्वामध्ये सांगितलेली आहे. किती निवडक श्लोकांनी निवडक सार आपल्याला दिलेलं आहे भगवंतांनी ह्या भगवद्गीता रूपी. म्हणजे सगळं रेडीमेड करून ठेवलंय भगवंतांनी. असं काही नाही, की कुठलं हे वाचा, ते वाचा, त्याच्यातून तुम्ही ते काढा, असं काही नाही. तर श्रीमद भगवद्गीता आपल्याला किती सुंदररीत्या भगवंतांनी अर्जुनाद्वारे प्राप्त करून दिलेली आहे. हे आपलं भाग्य आहे. या मनुष्य जन्माचं हे सार्थक आहे, की श्रीमद भगवद्गीता जाणून भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणे. आणि जर आपण अशा पद्धतीने चुकीच्या ठिकाणी जर आपण हे केलं, तर काय होऊ शकतं? तर आपण अशा पद्धतीने भगवंत म्हणतायत, की अशा नास्तिकवादी विचारांकडे आपण आकर्षित होऊ. म्हणजे काय नास्तिकवादी म्हणजे काय? की सर्व काही निराकार आहे. सगळं काही एक आहे. म्हणजे म्हणतात ना, बरेच जण म्हणतात, की काय कृष्णाचं केलं काय? गणपतीचं केलं काय? सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. नाही. भगवद्गीतेमध्ये असे सांगितलेले नाही. सगळ्यांचे मार्ग हे वेगवेगळे आहेत. जेव्हा अशा पद्धती किंवा निराकार सगळं भगवंतांच्यातच आपण लीन होणार आहोत. म्हणजे भगवंतांचं अस्तित्व आपल्यापेक्षा वेगळं नाही, असं आपण समजतो. म्हणजे हे काय आहे? भगवंत काय म्हणत आहेत?
ही राक्षसी आणि नास्तिकवादी मतं आहेत. आणि जेव्हा अशा मतांमध्ये किंवा अशा विचारांमध्ये आपण स्वीकारतो जीवनामध्ये, तेव्हा त्यांची मुक्तीची आशा आणि त्यांची सकाम कर्म, त्यांचे ज्ञान, भगवंत काय म्हणत आहेत, सर्व निष्फळ ठरते. की जसं आपण बघतो की जरासंध आहे, रुक्मी आहे, शिशुपाल आहे, बाणासूर, कंस, नरकासूर, हे सगळे कोण होते? हं? हे भगवंतांचं स्मरण करत होते. परंतु ते कसे करत होते? अनफेवरेबल, जे आपण म्हणू शकतो की अनफेवरेबल कृष्णा कॉन्शियसनेस असे होते ते. भगवंतांचं स्मरण करत होते, परंतु कशा मार्गाने करत होते? ते चुकीच्या ह्याने करत होते. की असं म्हणतात की कंसाला त्याच्या पत्नीने पिवळ्या कलरची साडी घातली, तरी त्याला श्रीकृष्णांचा भास व्हायचा. पितांबर घातलेले श्रीकृष्ण आलेत की काय? म्हणजे काय अनफेवरेबल होते ते. म्हणजे श्रीकृष्णांचं स्मरण करत होते, ध्यान करत होते, परंतु कुठल्या गोष्टीने करत होते? चुकीच्या गोष्टींनी करत होते. भगवंतांप्रती शत्रुत्वाची भावना होती त्यांची. आणि भक्त जो असतो तो भगवंतांचं ध्यान कुठल्या ह्याने करतो? की भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत आणि सर्व मुक्ती प्रदाते आहेत आणि तेच आपला उद्धार करणारे आहेत. या भावनेने जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो, तेव्हा आपल्याला नक्कीच भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, जर आम्ही चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या गोष्टीने मोहित झालो, तर मग मात्र आपल्याला कुठलीच आशा नाही. म्हणून श्रील प्रभुपाद सुद्धा एकदा एका शिष्याला विचारतात, म्हणजे असं एकदम डोळ्यात डोळे घालून शिष्याला विचारतात त्याच्या, की सांग, भगवान भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत का? आणि जेव्हा प्रभुपाद असे एकदम डोळ्यात डोळे घालून आणि ते पण प्रभुपाद विचारतायत, तेव्हा तो शिष्य जे असतात ते एकदम असे भ्रमित झाल्यासारखे होतात. आणि मग श्रील प्रभुपाद सांगतात की त्यावेळेस, की ज्याचा भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, याच्यावर विश्वास बसतो, तो 18 दिवसामध्ये ही पूर्ण विश्वाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे हे श्रील प्रभुपाद सांगतात. म्हणजे तो पूर्ण विजयी होऊ शकतो. जसं युधिष्ठिर महाराज आहेत. तर यांना काय, भगवंतांनी 18 दिवसाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये पूर्ण एकछत्री राज्य भगवंतांनी त्यांना प्राप्त करून दिलं. तसं भगवंत पूर्ण, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. जेव्हा आपल्याला पूर्ण त्याचा दृढ विश्वास प्राप्त होतो, तेव्हा भगवंत म्हणतात की आपल्याला, प्रभुपाद म्हणतात की हे 18 दिवसामध्ये पूर्ण विश्वविजयी तुम्ही होऊ शकता. अशा पद्धतीने भगवंत ते प्रभुपाद ते उदाहरण देतात. म्हणजे पण आपल्याला याच्यातून काय शिकायचं आहे? आपल्याला कशाची प्राप्ती करायची नाहीये. तर दास्य भावनेद्वारे आपल्याला काय करायचंय? दास्य भावनेमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे, की आपल्याला भगवंतांनी हे द्यावं, ते द्यावं. जर युधिष्ठिर महाराजांना त्यांचा स्तर होता तो, की भगवंतांनी त्यांना सगळं राज्य दिलं. कारण ते दास्यत्व भावनेमध्ये होते आणि ते जे काही करत होते ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावत होते. आपण तसे करू का? आपल्याकडे जर काही आले, तर आपल्याला काय, आपला त्याच्यामध्ये अहंकार डोकावेल आणि किती गोष्टी आपण भगवंतांसाठी करू शकतो. आपण आपल्या इंद्रियांचा भोग घेऊ शकतो. म्हणून आपल्या चेतनेमध्ये आपली चेतना जेवढी आहे, जेवढं आवश्यक आहे आणि जेवढं आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे, तेवढंच भगवंत आपल्याला देतात. त्याच्यापेक्षा भगवंत आपल्याला जास्त देत नाहीत. ज्या युधिष्ठिर महाराजांनी 18 दिवसाचं युद्ध झालं, म्हणजे भगवंतांना असे 80 वर्ष लागले, की ते राज्यावर त्यांना प्राप्त करून देण्यासाठी. आणि 18 दिवसाच्या युद्धामध्ये भगवंतांनी त्यांना सगळं दिलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं स्थिर स्थावर झालं, पाची पांडवांचं राज्य, त्यावर ते राज्य करत होते. आणि जेव्हा ते सहज म्हणून द्वारकेमध्ये जातात युधिष्ठिर महाराज आणि अर्जुनाला म्हणतात, जाऊन बघून तरी ये भगवंतांचं काय चाललेलं आहे. आणि ज्यावेळेस अर्जुन माघारी येतात, तेव्हा त्यांना कळतं की भगवंत ह्या जगातून निघून गेलेत, अंतर्धान पावलेत. त्या क्षणाला ते युधिष्ठिर महाराज स्वतःचे राजवस्त्र त्यागतात. हं? आणि त्याच वस्त्र त्यागून ते काय सगळ्याचा त्याग करतात आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठी वनगमन करतात. त्यांच्या मागे त्यांचे भाऊ जातात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की एवढी त्यांच्यामध्ये विरक्ती, भगवंतांविषयी प्रेम आहे. तसं प्रेम आपल्यामध्ये आहे का? आपण ते करू शकतो का? त्यामुळे म्हणून आपल्याला जे काही दिलेलं आहे, जे प्राप्त परिस्थितीमध्ये दिलेलं आहे, ते आपल्यासाठी योग्य आहे. आपण अरे माझ्याकडे खूप आलं म्हणजे मी मी एवढं करेल, माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, ती गोष्ट भगवंतांनी द्यायला पाहिजे. भगवंतांनी आपल्याला योग्य काही दिलेलं आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये आपली श्रद्धा असली पाहिजे, की भगवंतांनी आपल्यासाठी हे योग्य ते केलेलं आहे. आणि ही श्रद्धा कधी येऊ शकते? जेव्हा आपल्याला भगवंतांप्रती प्रेम निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल तेव्हा. म्हणून हे भगवंत हे परम सत्य आहेत. हे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपण त्याचं चिंतन करू, तेव्हा ते खरं चिंतन होईल. नाहीतर आपण भगवंतांना बाजूला करतोय आणि सगळ्या गोष्टींचं पालन करतोय. त्याला काय म्हणतो आपण? मिथ्या चिंतन. चैतन्य चरितामृतमध्ये खूप छान स्टोरी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, की कृष्णराज कविराज गोस्वामी यांचं वर्णन करतात, की एक कवी असतात एक आणि ते काय करतात, की चैतन्य महाप्रभूंच्या विषयी काही लिहितात
आणि असं होतं की जे काही लिहिलं जाईल ते अगोदर दामोदर गोस्वामी यांना दाखवलं जायचं, स्वरूप दामोदर गोस्वामी यांना. की आणि मग ते त्याचं चेक करायचे, परीक्षण करायचे की हे चैतन्य महाप्रभूंपर्यंत नेण्यासाठी योग्य आहे का. आणि ते त्याच्यात बघतात तर ते त्याचा अर्थ असा लिहिलेला असतो त्यांनी जे श्लोका, जे काही जे कविता केलेली असतील, जे काही लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये देही आणि देह म्हणजे आत्मा आणि शरीर याच्यामध्ये भेद, म्हणजे चैतन्य महाप्रभूं हे देही आणि देह म्हणजे यांच्यामध्ये भेद आहे. म्हणजे ते चैतन्य महाप्रभूंमध्ये भेदभाव करतात. आत्मा आणि चैतन्य महाप्रभू म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती आहेत असा ते हे करतात. आणि जगन्नाथ आणि जगन्नाथांचे विग्रह, श्री जगन्नाथ आणि विग्रह म्हणजे ते लाकूड आहे आणि हे श्री जगन्नाथ आहेत. अशा पद्धतीने तो भेदभाव करतात. मग स्वरूपदास गोस्वामी त्यांना खूप रागावतात. की ते म्हणतात की हा मायावाद आहे. आणि हे कशा पद्धतीने तू प्रस्तुत करतोय, हे चुकीचं आहे आणि तू तत्व समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते त्यावेळेस काय सांगतात की हे तत्व समजून घेण्यासाठी तुला कशाची गरज आहे? भक्तांच्या संघाची गरज आहे आणि भक्तांच्या संघामध्ये तू हे तत्व समजू शकतो. म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांना रागवतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की आपल्याला साक्षात भगवंत जरी आपल्या समोर आले ना, तरी आपल्याला समजू शकत नाही, की आपल्याला भक्त जर आपल्या जीवनामध्ये नसतील, तर भगवंतांचं स्थान काय आहे आपल्या जीवनामध्ये. जसं ध्रुव महाराजांचं स्टोरी सगळ्यांना माहित आहे. त्यांना साक्षात भगवंतांची प्राप्ती झाली आणि भगवंतांची प्राप्ती होऊन पण जेव्हा भगवंत त्यांना म्हणतात, की जेव्हा त्यांना त्या भौतिक कामनेने त्यांनी केलं, पण जेव्हा भगवंतांची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे सगळे जे काही मनामध्ये भौतिक गोष्टी होत्या त्या नष्ट झाल्या. आणि जेव्हा भगवंत त्यांना म्हणतात, की "तुला काय पाहिजे? तू सांग." तेव्हा ध्रुव महाराज म्हणतात, की "मला तुमच्या भक्तांचा संग द्या." म्हणजे जिथे साक्षात भगवंतांची पण प्राप्ती झालेली आहे, तिथे ध्रुव महाराज साक्षात त्यांच्या भक्तांचाच संग मागतायत. म्हणून इथे बघू शकतो ह्या कथेमध्ये पण, की भक्तांचा संग असणे किती महत्वाचे आहे. तिथेच आपल्याला योग्य दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो. आणि दुसरी एक मध्ये अजून एक चैतन्य चरितामृतमध्ये रामदास विप्र म्हणून यांची एक कथा येते, की जेव्हा रघुनाथ भट्ट गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी निघतात, त्यावेळेस हे रामदास विप्र जे असतात ते पण त्यांच्याबरोबर निघतात. खरं तर रामदास जे असतात ते कोण असतात? शूद्र असतात. आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी कोण होते? हे एक ब्राह्मण होते. आणि त्यामुळे काय होतं, की ते प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्यांची इच्छा आणि त्यांच्या मुखातून म्हणजे 24 तास राम, 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 राम हे नामजप चालायचा. आणि त्यांना तो इतका म्हणजे रघुनाथ भट्ट गोस्वामी नाही छान वाटतं. आणि ते जेव्हा त्यांची सेवा करायला लागतात, रघुनाथ भट्ट गोस्वामीची त्यांची जी काय असेल त्यांच्याबरोबर साहित्य ते उचलण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना काही रस्त्यामध्ये सेवा करतात, तेव्हा रघुनाथ भट्ट गोस्वामींना जरा संकोच होतो, की ते म्हणतात, "अहो तुम्ही असं करू नका." तर ते म्हणतात, की "नाही, तुम्ही ब्राह्मण आहात, एक भक्त आहात भगवंतांचे, मी एक शूद्र आहे." असं म्हणून ते त्यांच्या प्रती सेवाभाव त्यांचा हे करत असतात आणि साऱ्या रस्त्याने ते त्यांच्याबरोबर जातात. जेव्हा ते जगन्नाथपुरीला पोहोचतात, तेव्हा रघुनाथ भट्ट गोस्वामींना बघून चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद होतो आणि ते त्यांना मिठीत घेतात चैतन्य महाप्रभू. पण ह्या रामदास विप्र जे असतात त्यांच्याकडे ते बघतच नाही. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्यावेळेस त्यांच्या कळत नाही, लक्षात येत नाही, की रघुनाथ भट्ट गोस्वामींना पण मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो. परंतु ते जे राम, 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 राम म्हणत असतात, त्यांचा आंतरिक हा हेतू हा वेगळा असतो. इथे चैतन्य महाप्रभूंना तो आंतरिक हेतू माहीत असतो. तो आंतरिक हेतू म्हणजे काय, की मी राम नाम घेऊन एक दिवशी मी पण राम बनेल. प्रभू राम म्हणजे मी पण रामाचं स्थान घेईल. हा आंतरिक हेतू असतो. आणि आपण जेव्हा हरिनाम घेतो, तेव्हा आपली कशाची भावना असते हो? दास्यत्वाची भावना असते. आपल्याला भगवंतांच्या दास्यत्व म्हणजे त्यांच्या दासांचा दास बनणे, ही आपली भावना हरिनाम घेताना पाहिजे किंवा ती असते. आणि इथे मात्र यांचा आंतरिक हेतू असतो, की मी साक्षात प्रभू रामचंद्र एखाद्या दिवशी राम नाम घेऊन ते पद प्राप्त करेल. म्हणून जरी आपण बघू शकतो, की तिलक लावलेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, भक्ती मार्गाचं पालन करताना दिसतायत. परंतु तरी ते दिसताना बाह्य रूपाने भक्त दिसतायत, परंतु त्यांना भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून ही भक्ती काय शिकवते आपल्याला, की दास्याची भावना रुजवते. म्हणून हे संबंध काय आहे भगवंतांबरोबर आणि प्रयोजन तत्व काय आहे, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे तत्व आपण जाणून घेऊ, तेव्हाच भगवंत आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. आणि शाश्वत रूपामध्ये आपण आपल्या सेवा करणे, भगवंतांची सेवा करणे, ही भक्ती आहे खरी. आणि तेच भक्ती प्राप्त करणे म्हणजे सेवा हेच आपलं साधन
आणि साध्य आहे. हे 15व्या अध्यायामध्ये पण भगवंत आता आपल्याला वर्णन करू, त्याच्यामध्ये पण हा रेफरन्स येईल. आणि 18व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत एका श्लोकामध्ये आपल्याला ते गेलेलं आहे, 8वा अध्याय, की त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की जो कोणी भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतो, तर भगवंत काय म्हणतात की त्या भगवंतांची प्राप्ती मी स्वतःहून करून घेतो. म्हणजे काय, की ते त्या भक्ताच्या आध्यात्मिक जीवनामध्ये असेल किंवा त्याच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष येतात, जे काही समस्या येतात, ते साक्षात भगवंत त्याच्यामध्ये हात असतो आणि भगवंत ते सोडवतात. भगवंत ती जबाबदारी घेतात. म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय, आपण जे काही हरिनाम घेतो त्याचं ध्येय काय आहे, की सेवा म्हणजे साधन, आपली सेवा हीच आपलं साधन आणि साध्य आहे. आणि हेच आपलं शाश्वत रूपामध्ये आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे, याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की आपल्याला शुद्ध भक्तांचा संघ प्राप्त करणे किंवा प्रामाणिक भक्तांच्या संघामध्ये ही भगवद्गीता समजून घेणे, तर हे आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की जर आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आपण मोहित झालो आणि त्या ठिकाणी गेलो, तर आपोआप आपण असे जसं म्हणतात ना, की आपले जसे विचार बनतात त्याच पद्धतीने आपण तिकडे आकर्षित होतो ना. जर आपल्या मनामध्ये काय असेल, आता समजा उदाहरणार्थ देते, की आपल्याला एखाद्या सिनेमाला जायचं, आपल्या डोक्यात असेल एखादा सिनेमा बघायचा आहे, आणि जर कोणी एखादा ग्रुप चालला असेल आपल्या मैत्रिणींचा, तर आपण काय म्हणणार, अरे ते चाललेत सिनेमा बघायला, चला आपण जाऊया. मग परत त्याच्यामध्ये अजून कुठला आला, नवीन म्हणजे काय होतं, की आपल्याला ती मनामध्ये इच्छा निर्माण होते. तसं तसं आपण मार्ग शोधत राहतो. साधं उदाहरण आहे हे. की काय, एखादी मुलगी असेल आणि नवीन नुकतीच कुकिंग शिकत असेल आणि एखादा तिने कुकिंग क्लास केला आणि त्या कुकिंग क्लासमध्ये करता करता तिला जर त्याच्यात मध्ये आवड निर्माण झाली, तर ती प्रत्येक वेळेस काय, कुठं पाककलाकृती आली का, कुठे काय आलं का, म्हणजे ती त्या विचारांकडे झुकत जाते, आकर्षित होत जाते त्या गोष्टींकडे. मग तसंच आपण जर चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित झालो, ते आपल्याला कळणार नाही, परंतु आपण काय करणार, अशा मतांकडे आकर्षित होतो. आणि त्याच्यामध्ये जर अशा मोहित अवस्थेमध्ये मग काय होते, की भगवंत म्हणतात की त्या व्यक्तीची सगळी आशा संपुष्टात येते. म्हणजे त्याचे ज्ञान सुद्धा झिरो होऊन जाते. जसं आपण 2 उदाहरणं बघितले, की कितीही तुम्ही ज्ञान, उपनिषद, कितीही कुठल्याही शास्त्रांचं तुम्ही अगदी त्याचा पार हे करा, किती काय त्याचं अध्ययन करा रात्रंदिवस, पण तुम्हाला जर भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, हे परमश्रोत आहेत, परम सत्य आहेत, हेच जर समजले नाही, तर काय होणार आहे, त्याचा उपयोग हा झिरो होणार आहे. म्हणून भगवंत सांगत आहेत, की आपल्याला हे योग्य ठिकाणी, योग्य भक्तांच्या संगतीमध्ये ही श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकामध्ये आपण प्रयत्न केला समजून घेण्याचा. तर उद्या म्हणजे आपला रविवारी असेल, तर रविवारी खूप सुंदर श्लोक आहे आपला रविवारी, की हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जातात. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की चुकीच्या ठिकाणी गेलेल्या लोकांचा काय परिणाम होतो, आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, की जे माझ्या आश्रयाखाली येतात, तर त्यांना काय प्राप्त होते. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावर कुणाला काही प्रश्न असतील किंवा कुणाला काही सांगायचं असेल, तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. दीपाली माताजी, सेटिंग चेंज करताय का? हा, एक मिनिट हा. हरी बोल. थँक्यू माताजी, खूप छान क्लास झाला. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी सेटिंग चेंज केलं. चालेल माताजी, कोणाला काही प्रश्न तर दिसत नाही बहुतेक.